चलो गांधी मैदान जंगी जाहीर सभा। प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। चला उधळूया हिंदुत्वाचा गुलाल। छत्रपती शाहूंच्या भूमीत जपूया स्वाभिमानी विचार। निमंत्रण खासदार संजय दादा मंडलिक। जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर राजे खान जमादार। शुभेच्छुक जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व शिवसैनिक व पदाधिकारी। टाकळा परिसरातील एक 4 मजली जुनी इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र ही इमारत बांधकाम पाडण्यासाठी लागणारा वेळ आणि कर्मचारी यांच्या खर्चाचा ताळेबंद पाहता वेळेची बचत करण्यासाठी ठेकेदारानं चक्क क्रेनच्या सहाय्यानं JCB इमारतीच्या 4थ्या मजल्यावर चढवून पाडापाडीचे काम सुरू केलं। पण हे चित्र कोल्हापूरवासियांनी बघून मोठी गर्दी केली। परीख पुलानजीक टाकळा परिसरात महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही 50 वर्षापूर्वीची जुनी इमारत 4 मजली इमारत आहे। मात्र त्या काळी लिफ्टची सोय नसल्यामुळे या इमारतीत जिन्याचा वापर करावा लागत होता। त्यामुळे येथील फ्लॅटधारकांनी ही इमारत पाडून नव्याने इमारत बांधण्याचा निर्णय घेतला। ही इमारत पाडण्याचे काम कुंभोज येथील अमीर सनदी या ठेकेदाराला देण्यात आलं। पण एवढी मोठी जुनी इमारत पाडण्यासाठी लागणारी कामगारांची संख्या, वेळ याचा विचार करून वेळेची आणि पैशांची बचत करत थेट क्रेनच्या सहाय्यानं JCB मशीन इमारतीच्या तब्बल 4थ्या मजल्याच्या छतावर ठेवण्यात आलं आणि JCBच्या सहाय्यानं पाडापाडीचं काम सुरू करण्यात आलं। मात्र हा JCB 4थ्या मजल्याच्या छतावर गेलाच कसा हे पाहण्यासाठी दिवसभर बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती। पाहुयात हा JCB क्रेनच्या सहाय्यानं नेमका इमारतीवर कशा पद्धतीनं ठेवला ते या व्हिडिओच्या माध्यमातून।